सौदा करून येणार होती। अक्षयला वाचवण्यासाठी हॉस्पिटलमध्ये ये अशी विनंती करायला तू गेली होतीस ना तिच्याकडे। तिचं जर प्रेम असतं ना तर कळता क्षणी धावत सुटली असती ती, पण तिने तुला अटी घातल्या आणि जेव्हा तू तिची अट मान्य केलीस तेव्हा ती तयार झाली यायला। तू जर तिची अट मान्य केली नसतीस तर बरी अमृता कुठे? अमृता माईंसोबत वरती बसलीये, मी बोलून आणू? नाही नाही मी जाऊन बघतो, तुम्ही जाऊन कॉफी आणि हा टिफिन। हा थँक्यू बाय। तू तर अक्षयवर जीवापाड प्रेम करायला लागली होतीस, पण तरीही त्याचा जन्मभराचा विरह सोसण्याची तयारी दाखवलीस तू आणि तिची अट मान्य केलीस आणि त्या क्षणी ती माझ्या मनातून पूर्णपणे उतरली। फक्त आणि फक्त स्वार्थी येते, पण त्याच स्वार्थी मुलीच्या प्रेमात आहे तुमचा नातू आणि त्याला ती चुकीची आहे असं वाटतच नाही हो। इतका तापात होता तो आणि तिने त्याला खोटे आत्महत्येचे धमकीचे व्हिडिओज पाठवले आणि तिच्यावर रागराग न करता तो तसाच तापात उठून तिच्याकडे गेला। तो गेला आणि सगळं पुढचं रामायण घडलं। त्याचा अजूनही तिच्यावर तेवढंच प्रेम आहे माई, पण तू त्याच्यावर त्याहूनही जास्त प्रेम करतेस ना। अमृता, आता स्वतःच्या प्रेमाला अडवू नकोस। जिंकून घे त्याचं मन। काय जिंकून घ्यायला शिकवतेस माई? काय शिकवतेस नाच सुनीला? अरे काही नाही, एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये सगळ्यांना सांभाळून घ्यावं लागतं, सगळ्यांची मनं जिंकावी लागतात, सगळ्यांच्या आवडीनिवडी माहिती असायला हव्यात। असं शिकवते हो तुझ्या लाडक्या बायकोला। अजून वेळेला मी काय शिकवणार आहे तिला? हा पण लाडकी बायको कुठे दिसली नाही म्हटल्यावर घरभर शोधत इथपर्यंत येऊन पोचलास ना लबाड। जा, त्याला चहा पाणी काय हवंय ते बघ जा। आणि तू पण जरा फ्रेश हो, मग बोलू। एक कप कॉफी भाऊजींना दिली, आता ही एक कप कॉफी आईंना देते, म्हणजे आई खुश। आई हो हे काय? काय सगळं हे? तुम्ही असे भगवे कपडे का घातलेत? व्रताचा पहिला भाग म्हणजे रोजच्या कपड्यांचा त्याग करायचा। म्हणजे या रेशमी मुलायम फॅशनेबल काठापदराच्या साड्या नेसायच्या नाहीत। अय्या
तुम्ही फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतलाय का? कोणत्या महाराजाची दीक्षा घेतलीये का? आई पण हे खूप सॉलिड आहे सगळं. काय आहे सगळं सांगा ना मला, बोला ना. आणि एक गोष्ट लक्षात ठेव सुद्धा, घरच्यांसमोर तुझी लाज जाऊ नये याची मला काळजी वाटते, म्हणून जेजुरीतल्या देवघरातला देव्हारा तू हलवलास त्याचीही तुला शिक्षा आहे हे मी तरी कुणाला सांगणार नाही, आणि तूही कुणाला सांगू नयेस असं मला वाटतं. पण तरी सुद्धा हे व्रत तू का करतेस ह्याचं कारण मात्र तुझं तुला ठरवायचंय. मग तुम्ही आता कधीच बोलणार नाही? काय शोधताय आई? अगं माझ्या बच्चा, माझ्या लेकरा, हो तूच ग तूच. अगं कसं आहे ना, अक्षयला बरं वाटावं, तो चांगला व्हावा म्हणून करते हा मी हे सगळं. त्याची ती आई आहे ना मृदुला, तिने नाही का नवस बोलला होता, हो की नाही? हो की नाही? तसाच नवस मी सुद्धा बोलले. हो पण मी ना हे असं कपड्यांचा नवस पहिल्यांदाच ऐकला होता. मला जर कळलं असं ना तर मी पण नवस बोलले असेल, छान असा इव्हिनिंग गाऊन वगैरे घालण्याचा. ए हुशार मुली, कपड्यांचा नवस नाही बोलले मी, अक्षयचा जीव वाचावा म्हणून नवस बोलले. हा, अक्षय भाऊजींवर इतका जीव आहे तुमचा? हो खूप आहे, खूप जीव आहे अक्षयवर. अय्या किती छान आहे सगळं. हो की नाही? मस्त आहे की नाही? हा, एवढ्या चौकशा पुरे, कामाला लाग जाते. आई तुमच्यासाठी छान कॉफी आणलीये, तुम्हाला हवी तशी घोटून घोटून. बघा ना किती छान वास येतोय कॉफीचा. तुपात तळलेलं काहीही खायचं नाही, शिजवलेलं काही खायचं नाही, फक्त चुलीवर भाजलेलंच खायचं. काय काय झालं? अय्यो किती छान वास येतोय कॉफीचा. तुम्ही हे असं का तोंड बंद करताय? कारण माझ्या तोंडात खूप शब्द आलेत आणि साचलेत, ते जर का बाहेर पडले ना तर वाट लागेल, म्हणून म्हणते. मग एक काम करा नाही, ही कॉफी घ्या आणि पटकन पिऊन टाका. कॉफी सोबत ना शब्द पण घेऊन टाका, इझी पडेल ना तुम्हाला. नवसाप्रमाणे मी चहा कॉफी पण नाही ग पिऊ शकत. असं पण असतं का? असंच आहे, पणती नसते डोळ्यासमोर अशी. नको तू घेऊन जाय. ऐका ना, असं करा, कॉफी आहे ना तुम्ही पिऊन टाका, कोणाला कळणार आहे? एरवी नाही का तुमचा उपास असला की कसं तुम्ही चोरून चोरून खाता. उपासाला मी चोरून चोरून खाते हे माहिती आहे तुला. हा, आणि काही नको, मी घेऊन जा, घेऊन जा, घेऊन जा. चिमटा का काढला ताई? जाऊ दे, ही कॉफी आता मीच पिऊन टाकते. बाहेर जाऊ ना, नाहीतर. आणि प्रायश्चित्त म्हणून रोज खाली जमिनीवर झोपायचं. जमिनीवर? पहाटे 4 वाजता उठायचं. 4 वाजता? आणि थंड पाण्याने आंघोळ करायची. माई थंड. आणि मी सांगितल्याप्रमाणे जप करायचा. हे बघ वसुधा, तुझा जीव वाचावा ना म्हणून मी तुला हे व्रत सांगते. तिसरी पणती लागू नये तुझ्या नावाची म्हणून मी तुला हे व्रत सांगते. तेव्हा हे व्रत प्रामाणिकपणे कर. काय जप करशील? काय जप? मी काय सांगितलंय? पणती घर फिरलं ना की घराचे वासे सुद्धा फिरतात. ही माझी सून माझी चेष्टा करते. काय दिवस आलेत रे माझ्यावर परमेश्वरा. 1 नंबरच्या खवीस आहात तुम्ही माई, जगातल्या 1 नंबरच्या खवीस आहात तुम्ही माई.